मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू, सावी त्याचबरोबर विनूला म्हणते, तुम्हाला ना अजिबात शिस्त राहिलेली नाही आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की अजिबात इकडे तिकडे मस्ती करायची नाही. या घरातील ना कुणाला शिस्तच राहिलेली नाही आहे. असं जेव्हा आता सिंधू म्हणते तेव्हा आता लगेच रुक्मिणी पुढे येते आणि तिचे कान पकडते. तेव्हा काय झालं असं आता सिंधू विचारते. तेव्हा तू माझी नक्कल करतीयस ना, मला काय माहीत नाही का, असं आता रुक्मिणी तिला विचारते. तेव्हा आता सिंधू हसते आणि म्हणते, हो मी तुमचीच नक्कल करत होते. तेव्हा सावी म्हणते, आई व्हेरी बॅड हा. मग आता सिंधू म्हणते, हो प्रँक कसा होता पण. तेव्हा छान प्रँक होता असं आता रुक्मिणी आणि सावी या दोघीही म्हणतात. पुढे आता रुक्मिणी हसतच म्हणते, माझी गादी तर तू खूप छान चालवशील हा सिंधू, कायम अशीच हसत राहा सिंधू, असं म्हणून रुक्मिणी तिला तसा आशीर्वाद देते. पुढे आता सिंधू म्हणते, मी तुमचं सर्व बोलणं ऐकलंय, पण तुम्ही दोघे कॅम्पला जाच आता, कारण तुमच्या शाळेने कॅम्पसाठी मला सुद्धा बोलवलंय एक डॉक्टर म्हणून. तेव्हा आता ते दोघेही खूप खुश होतात आणि जोराजोरात ओरडतात की आई सुद्धा आपल्याबरोबर येणार. मग आता मुलांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून सिंधू आणि रुक्मिणीला देखील आनंद होतो. त्यानंतर सिंधू म्हणते, आता दोघांनाही डबा दिलाय, दोघांच्या आवडीचे पदार्थ दिले आहेत, दोघांनीही डबा अगदी संपवायचा आहे हा. तेव्हा ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर आता सिंधू म्हणते, काकू मी यांना पटकन तिकडे शाळेमध्ये सोडून येते, कॅम्प झाला की यांची शाळा पुन्हा सुरू होणार आहे. तेव्हा रुक्मिणी विचारते, म्हणजे ही सेमिस्टर झाली की मुलं पुन्हा घरी येतील बरोबर. सिंधू म्हणते, हो पुन्हा घरी येतील ते. तेव्हा बाय आजी असं म्हणून आता सावी आणि त्याचबरोबर विनू हे दोघेही सिंधू बरोबर जातात. तर रुक्मिणी कौतुकाने त्यांच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर रुक्मिणी आता बाहेर डायनिंग टेबलजवळ येते. तर आता ऋतुजा त्याचबरोबर रेश्मा आणि रुक्मिणी या मस्तपैकी चहा पीत बसलेल्या असतात. तेव्हा चहा खरंच खूप छान झालाय असं रुक्मिणी म्हणते. तेव्हा खरंच तू केलाय का चहा असं रेश्माला पुन्हा त्या दोघीही विचारतात. रेश्मा म्हणते, हो. राजश्री आतमध्ये किचनमध्ये असते ने गॅसवर आता मिरच्या ठेवलेल्या असतात. तेव्हा सगळीकडे आता ठसकू लागतं. मग आता सर्वजण विचारतात काय हे. तेव्हा राजश्री आता त्या मिरच्यांचं भांडं घेऊनच बाहेर येते, तर अजून ठसकायला लागतं. रुक्मिणी विचारते, अगं काय चाललंय काय राजश्री तुझं. तेव्हा राजश्री म्हणते, अहो वहिनी मी दृष्ट काढली आहे, चला बाहेर हे भांडं ठेवून येते आता. त्यानंतर आता ती जेव्हा ते भांडं ठेवायला बाहेर जाते त्याच वेळी नेमका आता तेथे मधू येते. तेव्हा मधू दारातच उभी राहते. मधूला पाहताच राजश्रीचा राग अनावर होतो आणि ती रागातच आता मधूकडे पाहत असते. पुढे आता सर्वजणी मधूकडे खूप रागात पाहू लागतात आणि पुढे येतात. तर ऋतुजा आता म्हणते, वहिनी साहेब घरातील पिढा बाहेर काढण्यासाठी दृष्ट काढत होत्या की बाहेरची पिढा घरात यावी म्हणून, असं म्हणून ती आता इडापिडा असं मधूला म्हणत असते. रुक्मिणी म्हणते, अगं जरा तोंड सांभाळून बोल, काय बोलतीयस तू हे, जरा गप्प बस. त्यानंतर राजश्री विचारते, काय ग कशाला आलीयस तू इथे. मग आता मला राघवला भेटायचंय असं मधू जेव्हा सांगते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. तेव्हा कशाला भेटायचंय असं राजश्री आता विचारते. तेव्हा आता मधू म्हणते, माझं एक काम आहे त्याच्याकडे. तेव्हा झाला तेवढा तमाशा पुरा नाहीये का, अजून काय काम आहे तुझं त्याच्याकडे. तर रागातच आता राजश्री विचारते. पुढे आता मधू म्हणते, मला तुमच्याशी बोलण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही आहे. मग आता मधू असं रागातच म्हणत आतमध्ये जायला निघते. रुक्मिणी आता तिची अडवणूक करत पुढे येत म्हणते की अजिबात तू आतमध्ये जायचं नाहीस, हे आमचं घर आहे. अगं माझ्या घरात पाऊल ठेवण्याची हिंमत तरी झालीच कशी तुझी, असं रागातच मधूला आता ती जाब विचारू लागते. त्यानंतर राणी आता म्हणते की काकू प्लीज मला एकदा राघवला भेटू द्यात, मी पुन्हा इथे कधीच येणार नाही, ओके. तेव्हा एकदा काय एक क्षणसुद्धा तुला मी राघवला भेटू देणार नाहीये असं रुक्मिणी तिला आता स्पष्टपणेच म्हणते. रागातच तुम्ही माझी कशी आता अडवणूक करताय ना ते सुद्धा मी बघतेच आता, असं मधू तिला चॅलेंज करते. तेव्हा आता सर्वजणी तिचे हात पकडून ठेवतात. मधू आता लगेच आतमध्ये चाललेली असते. त्यावेळी आता सर्वांनी असे हात पकडल्यानंतर मधू आता राजश्रीला ढकलूनच देते. तेव्हा सर्वजणी आता राजश्रीला अगोदर पकडतात. तर मधू त्याच संधीचा फायदा घेऊन आता राघवला भेटण्यासाठी तिथून जाते.
तेव्हा सर्वजणी आता तिच्या पाठोपाठ जातात. ते राघव आता स्टडीमध्ये काम करत बसलेला असतो. त्याच वेळी आता तेथे मधू येते. मधूला तेथे पाहून आता राघवला धक्काच बसतो. तेव्हा आता तो रागातच विचारतो, तू इथे काय करते आहेस? तेव्हा मधू आता लगेच आतमध्ये दार बंद करून घेते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. त्यावेळी राघव आता तिला प्रश्न विचारू लागतो, तू इथे का आलीस आणि अशी कडी का लावून घेतलीस? तेव्हा ती आता म्हणते की राघव प्लीज, मला एकदा बोलण्याची तरी तू संधी देणार आहे प्लीज, असं म्हणून आता ती त्याच्याकडे पाहतच राहते. पुढे आता राघवला काय करावं सुचत नाही, कारण मधू ही पुढे येत असते. तेव्हा मधूला आता राघव म्हणतो, प्लीज तेथेच थांब. तेव्हा तिची पावलं आपोआपच तेथे थांबतात. तेव्हा ती म्हणते, एक बोलायची संधी दे मला. मग आता राघव म्हणतो, असं काय बोलायचंय ग तुला माझ्याशी? आता सगळं काही संपलंय. बाहेर आता सगळेजणी आलेले असतात आणि त्यांना समजलेलं असतं की मधूने आतमधून दार लावून घेतलं आहे. त्यामुळे त्या तेथेच थांबतात. ऋतुजा आता पटकन बोलून जाते की हे काय बोलत असतील नक्की? तेव्हा काय माहीत, असं रुक्मिणी म्हणते आणि तिला जरा शांत राहायला सांगते. राघव आता मधू जवळ येतो आणि तिला विचारतो, असं काय बोलायचंय तुला? तेव्हा ती आता म्हणते, राघव तुला माहीत आहे का, अरे आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. तू मला चीट केलंय राघव. अरे आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि आपण दोघे लग्न करणार होतो. परंतु तू सिंधूमध्ये आली आणि ती सिंधू आता तुला फसवतीये. कळतंय की नाही तुला? माझं खरंच तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तेव्हा राघव म्हणतो, ह्या प्रेमाचं तर तू बोलूच नको. मला दया येते अगं तुझी, कारण तू असं काही बोलतेस ना, हे माझ्यासाठी आता महत्त्वाचं नाहीये. मला तर कधी कधी तुझ्यावर डाऊटच येतो, कारण प्रेम हे देण्यातच असतं, ते हिरावून घेण्यात कधीच नसतं. मला डाऊट येतो कधी कधी की तुझं माझ्यावर प्रेम होतं की नाही. तेव्हा बाहेर आता सर्वजणी हे ऐकत असतात, नक्की हे दोघे आतमध्ये काय बोलतात ते. पुढे आता राघव म्हणतो, खरं प्रेम आहे ना, ते फक्त माझ्या सिंधूने माझ्यावर केलंय आणि तुला ते अजिबात कळणार नाही, कारण खऱ्या प्रेमाची व्याख्याच तुला कळत नाहीये. सिंधूने नेहमी माझ्यावर अगदी भरभरून प्रेम केलंय आणि तू ते केलं नाहीस. मी तुझ्यासारख्या बाईला तरी का समजावतोय प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे फक्त त्याग असतो, असं राघव आता तिला म्हणतो. तेव्हा पुढे आता ती म्हणते, असले फिल्मी डायलॉग मारले म्हणजे तू जे बोलतोस ना ते खरं होत नाही. राघव जरा एका गोष्टीचा नीट विचार कर. अरे राघव, तूच मला स्वप्न दाखवलीस आणि तूच मला सोडून गेलास आणि मग त्या सिंधू बरोबर तू मूव्ह ऑन झालास. पण माझं काय रे राघव? मी अजूनही तिथेच आहे राघव, जिथे तू मला सोडलं होतंस ना तिथे. अजूनही त्याच वळणावर आहे. म्हणजे अजूनही तसंच मला वाटतंय की आज ना उद्या तू माझा होशील. तू जी मला स्वप्न दाखवली होतीस ती स्वप्न माझी आत्ता या क्षणी तरी पूर्ण होतील. अरे तुला माझ्या प्रेमाला स्वार्थी म्हणायचं आहे ना, तुला माझं प्रेम स्वार्थी वाटतं ना, तर तुला जे म्हणायचं असेल ना ते म्हण राघव. अरे पण माझं प्रेम हे प्रामाणिक होतं राघव, आणि मी जे आत्तापर्यंत काही केलं ना, जे काही कारस्थान केले ते फक्त आपल्या प्रेमापोटी होतं. बाकी दुसरा माझा कोणताही हेतू नव्हता. तू मला परत हवा होतास ना, म्हणून मी हे सगळं काही केलं. राघव, तू मला मनापासून हवा होतास रे, म्हणूनच मी तुझ्यावर अजूनही प्रेम करते आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करतच राहणार, असं म्हणून आता ती त्याचे हात पकडते. तेव्हा राघवला प्रचंड राग येतो आणि तो रागातच लांब राहा माझ्यापासून, असं मधूला बाजूला ढकलत म्हणतो. तू अजिबात जवळ येण्याचा प्रयत्न देखील करू नकोस, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा आता बाहेर सगळ्याजणी अगदी कान टवकारून ऐकत असतात, नक्की या दोघांचं काय बोलणं सुरू आहे. आणि त्यांच्या कानावर हे सगळे आवाज देखील पडत असतात, कारण या दोघांची भांडणं चाललेली असतात हे तिघींनाही समजलेलं असतं. त्यानंतर राघव रागातच म्हणतो, पुढे जर जवळ येण्याचा प्रयत्न केलास, माझ्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केलास, तर याद राख मी काय करेल आणि काय नाही, अशी तो तिला धमकीच देतो. त्यानंतर आता तो रागातच म्हणतो, काय म्हणालीस तू की तुझं माझ्यावर प्रेम आहे का? अगं त्या दिवशी तू स्वतःच्या तोंडाने जी काही कबुली दिलीस ती आता तू पूर्णपणे विसरलीस का? तेव्हा आता मधूला सगळं काही आठवू लागतं की कशाप्रकारे मी राघवला म्हटले होते की तुझं हे घर मला हवं आहे, म्हणूनच मी तुझ्या प्रेमात पडले आणि मला ही प्रॉपर्टी हवी आहे. अरे तुला मिळवण्यासाठी राघव मी खूप कारस्थानं रचली आणि मी काय काय केलं ना तुला आयडियासुद्धा नाही आहे. पण मी हे सगळं का केलं, कोणासाठी, तर फक्त तुझ्यासाठी केलं.
कारण मला फक्त तू हवा होतास आणि रत्नपारखींची ही संपत्ती सुद्धा हवी होती आणि मला या घराची मालकीन सुद्धा व्हायचं होतं. तेव्हा हे सत्य मधूने सांगितलेलं असतं राघवला. तेव्हा राघवला समजलेलं असतं की हिचं माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर प्रेम आहे. राघवला हे आठवत असतं कशा प्रकारे त्या दिवशी मधूने या सत्याची कबुली दिलेली असते. मग आता राघव रागातच मधूला म्हणतो, तुझ्यासारखी सेल्फिश बाई कधीही कुणावर निस्वार्थीपणाने प्रेम करूच शकत नाही. तू तुझ्या स्वार्थासाठी विनूला सुद्धा खूप दुखवलं आहेस. अगं तू तुझ्या स्वार्थासाठी विनूला सुद्धा दुखवलं आहेस. अगं हीच फॅक्ट आहे. तू कोणावरच निस्वार्थ प्रेम करू शकत नाही. माझ्यावर तर नाहीच नाही, माझ्या कुटुंबावरही नाही आणि माझ्या विनूवर सुद्धा नाही. या घरातील कुणा तरी एका व्यक्तीवर तू खरं प्रेम केलं असतं ना तर आज जशी एकटी आहे ना तशी एकटीच कधी राहिली नसती. इकडे आता ऋतुजा त्याचबरोबर रेश्मा, रुक्मिणी, राजश्री हे सगळं ऐकत असतात आणि राघवचं हे जे काही बोलणं आहे त्यांना ते पटत असतं. त्यानंतर आता तो म्हणतो, या घरातील प्रत्येक व्यक्तीला तू त्रास दिला आहे आणि फसवलं आहे. अगं ज्यांनी ज्यांनी तुझ्यावर प्रेम केलं ना त्यांच्या प्रेमाचा फक्त तू गैरफायदा घेतला आहेस. अगं माझ्या सावीला सुद्धा जीवे मारण्याचा तू प्रयत्न केलास. कसली बाई आहेस ग तू. तू माझ्या सिंधूशी, सावीशी आणि माझ्या विनूबरोबर जशी वागली आहेस ना त्याच्यानंतर मला तुला तर जीवे मारण्याची इच्छा होत होती. पण मी एक पोलीस ऑफिसर आहे आणि म्हणूनच मी कायदा हातात घेतला नाही आणि कितीही काहीही झालं तरी तुझ्या पातळीला जाऊन मी वागणार नाही. तेव्हा आता असं राघवने अगदी तुटकपणे बोलल्यामुळे मधूला आता खूप राग येत असतो. पण ती मनात म्हणते माझा गेम माझ्यावरच उलटतोय, काहीतरी करायला हवं. असं म्हणून ती राघवला म्हणते, हो राघव मला सगळं काही कळतंय रे. मी जे काही वागले ना ते खरंच चुकीची वागली आहे. एक बाई म्हणून, एक आई म्हणून आणि एक सून म्हणून, बायको म्हणून खरंच खूप चुकले आहे आणि मला माझ्या चुकांची खरंच जाणीव आहे. राघव आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज मला फक्त एकच चान्स देणार आहे राघव. असं म्हणून ती त्याच्या जवळ जाते, त्याला मिठीत घेते. मग आता राघवला अजूनच राग येतो. तेव्हा तो रागातच तिला मागे झिडकारतो आणि आता तो म्हणतो की तुझं नाटक करून झालं असेल तर तू नक्कीच जाऊ शकते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इथून पुढे या घरात तुझ्यासाठी अजिबात जागा नाहीये असं तो जरा स्पष्टपणे सांगतो. तेव्हा आता राघव आपापलं काम करू लागतो. तो राणीकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा आता राणीचा इगो हर्ट होतो आणि तिला आता प्रचंड राग आलेला असतो. ती खूप रागात राघवकडे पाहत असते कारण एवढे प्रयत्न करून देखील राघवने आपलं प्रेम धुडकावलंच आहे असं तिच्या मनात आता सतत येत असतं आणि ती त्या रागापोटीच राघवला विचारते, राघव हे बघ मी तुला आता शेवटचं विचारतीये, तुला खरंच मी आणि माझं प्रेम नको आहे का? तेव्हा राघव आता रागातच म्हणतो, नको आहे मला तुझं प्रेम. मग आता इकडे राजश्री, रुक्मिणी या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात की ही मधू का उगीच फोर्स करते राघवला स्वतःच्या प्रेमात पाडण्यासाठी. तेव्हा राघव आता म्हणतो, नकोय अगं मला तुझं प्रेम. मी तुला किती वेळा सांगू, 10 वेळा सांगून झालंय. अगं आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून तू एकदाचीच निघून जा, जस्ट गेट लॉस्ट असं म्हणून आता तो खूपच चिडतो. त्यानंतर आता इकडे सगळ्याजणी या शॉक होतात कारण आता राघवने एवढंही वेळा सांगून देखील मधू ऐकतच नसते. ती सारखी प्रेम आहे का असं विचारत असते. राघवचा या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार असतोच. आतमध्ये आता मधू ही म्हणते की राघव या जन्मात तू माझा झाला नाहीस परंतु पुढच्या जन्मात नक्कीच आपण दोघेही एकत्र असू. तेव्हा राघव म्हणतो म्हणजे? तेव्हा मधू म्हणते प्लीज मला विसरू नकोस, येते मी. असं म्हणून ती आता पटकन खिडकीजवळ जाते आणि खिडकी उघडते. त्यानंतर आता राघव विचारतो, मधू तू हे काय करतेस? तेव्हा माझी जाण्याची वेळ आली आहे राघव असं रागातच आता मधू म्हणते. तेव्हा आता राणी ही लगेच त्या खिडकीतून उडी टाकते. तेव्हा मधू असं खूप जोरात ओरडतच राघव म्हणतो कारण राणीने आता आपलं आयुष्य संपवलेलं असतं. तेव्हा राघवचा तो आवाज ऐकून इकडे घरातील सर्वांनाच खूप टेन्शन येतं. नक्की आतमध्ये काय घडलं याची पूर्वकल्पना सुद्धा त्या तिघींना नसते. तेव्हा राजश्री विचारते, वहिनी नक्की काय झालं असेल कळतच नाहीये. इकडे राघव हा पटकन खिडकीजवळ जातो आणि राणीला तेथे आता पडलेलं पाहतो. आता राणीच्या डोक्यातून सुद्धा रक्त येत असतं. आता राघवला प्रचंड धक्का बसतो.
त्यानंतर आता राघव पटकन आता लगेच दार उघडून बाहेर येतो. तेव्हा राघव काय झालं अरे काय झालं असं रुक्मिणी राजश्री विचारत असतात. तेव्हा आता तो घराबाहेर येतो आणि तेथे मधूला पडलेलं पाहतो. तेव्हा तो आता पटकन तिला जवळ घेतो. तिच्या डोक्यातून आता रक्त येत असतं. तेव्हा ते पाहताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सर्वजणी आता डोक्याला हात लावतात. रेश्मा म्हणते वहिनी तुम्ही हे काय केलंत? तेव्हा राणी तुला काही होणार नाही, तू डोळे उघड असं आता राजश्री मोठ्या मोठ्यानेच म्हणते. सर्वजणी आता रडू लागतात. तेव्हा राघव म्हणतो खरंच मधू डोळे उघड, मी तुला काहीही होऊ देणार नाही, अगं उघड डोळे पटकन. तेव्हा तो पटकन आता म्हणतो कुणीतरी पाणी आणा प्लीज असं म्हणून तो आता पाणी आणण्यासाठी सांगतो. तेवढ्यातच आता ॲम्ब्युलन्सचा आवाज वेळानंतर आता डॉक्टर हे तेथे येतात आणि मधूची नाडी चेक करतात. तेव्हा राणीला काही होणार नाही ना राजश्री विचारते. आता डॉक्टर हे सगळ्यांकडे पाहतात. तेव्हा राघव आता पुन्हा विचारतो डॉक्टर सांगा ना नक्की हो काय झाले, प्लीज सांगा पटकन. मग आता राघवला आता डॉक्टर म्हणू लागतात की शी इज नो मोर असं म्हटल्याबरोबरच इकडे सर्वांना धक्का बसतो. सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. मग आता राघव तर पूर्णपणे कोलमडून जातो. ॲम्ब्युलन्समधून ते ऑर्डबॉय तेथे येतात आणि मधूला घेऊन तेथून जातात. सर्वजण आता पूर्णपणे शॉकमध्ये असतात. त्यानंतर आता राजश्री म्हणते काय घडलं हे, काय होऊन गेलं कळालंच नाही असं म्हणून ती बिचारी आता रडत असते. तेव्हा राणी एवढा टोकाचा निर्णय घेईल असं कधी वाटलंच नव्हतं रुक्मिणी म्हणते. त्यानंतर राजश्री आता रडतच म्हणते माझंच चुकलं, मी राघवला राणीच्या खोलीमध्ये जाऊच द्यायला नको होतं. तेव्हा सर्वजणी आता खूप घाबरलेले असतात, खूप रडत असतात. राजश्री काळजीने विचारते आपल्या राघवला काही होणार तर नाही ना? मग आता रुक्मिणी म्हणते तू काळजी करू नको बा, आपण काहीतरी करूयात, तू अगोदर शांत हो. अगं ऋतुजा रेश्मा अगोदर राजश्रीला आतमध्ये घेऊन जा. त्या सर्वजणी आता खूपच रडू लागतात. तर राघव अगदी निशब्द असतो, त्याला काहीच बोलता येत नसतं. तो अगदी शांतपणे तेथेच आपला बसून राहिलेला असतो. राणीने हे काय केलं, करायला नको होतं, वेडेपणात तिने हे पाऊल का उचललं असं राघव आता स्वतःलाच दोष देत म्हणतो. तेव्हा रुक्मिणी आता रडतच म्हणते राघवा उठ बाळा उठ असं म्हणून ती त्याच्या हाताला पकडते आणि त्याला उठवते. राघव आता दबक्या पावलांनीच घरामध्ये जातो. त्यानंतर आता राघवला रुक्मिणी जेव्हा आतमध्ये घेऊन येते तेव्हा घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. कुणाला काही सुचत नसतं आता काय करावं. मग आता रेश्मा पटकन रुक्मिणीला आणि राघवला पाणी प्यायला देते. राघव मात्र अजूनही काही बोलत नसतो, एकदम शांत शांत असतो. तेवढ्यातच ऋतुराज आता घरी येतो आणि काय झालं असं विचारतो. सर्वांचे असे पडलेले चेहरे पाहून कुणी रडतंय हे पाहून आता त्याला काही कल्पनाच नसते. त्या पाठोपाठ सिंधू सुद्धा येते आणि काय झालं असं विचारते. तुम्ही मला एवढ्या लवकर का बोलवून घेतलं असंही ती सारखी सारखी विचारत असते. पण आता कुणीच तिला काही सांगत नसतं. राघव असा एकदम शांत का झालाय हे तिला कळतच नसतं. ती राघवला विचारते राघव अहो बोला ना पटकन, काय झालं तुम्हाला, तुम्ही एवढे शांत शांत का आहात. मग आता तरीही राघव बोलत नाही. मग पुढे आता सर्वजण सिंधूकडे रडतच पाहत असतात. सिंधूच्या मनात आता खूप प्रश्न येत असतात, नक्की असं काय घडलं असेल जेणेकरून माझ्या घरावर एवढ्या मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि सर्वजण असे का रडतायत हेही सुद्धा कळत नाही. तर आता ती राघवकडे एका वेगळ्याच आशेने पाहत असते की राघव आत्ता सांगेल काहीतरी. मग आता ऋतुराज म्हणतो अरे बोला पटकन, मी तुम्हाला किती वेळा विचारलंय, सांगा पटकन काय झालं ते. तेव्हा सर्वजणी आता त्याच्याकडे पाहू लागतात. आता राघव हा सिंधूकडे पाहत सुद्धा नाही, कारण तो स्वतःच्या नजरेत पडलेला असतो आणि त्या सर्वांचं गिल्ट आता त्यानेच घेतलेलं असतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये राणीची जी आई असते ती आता तिच्या भावाला म्हणजे त्या इन्स्पेक्टर भावाला म्हणते दादा हे बघ ही बाई जर असेल ना म्हणजे ही सिंधू, तर आपण राघवचं काहीही वाकडं करू शकत नाही. मी आत्ताच तुला सांगते, जर राघवला आपल्या ताब्यात घ्यायचं असेल तर ह्या बाईचा अगोदर काटा काढला गेला पाहिजे. तेव्हा तो सिंधूच्या फोटोकडे आता पाहतच राहतो. दुसरीकडे आता पोलीस घरी आलेले असतात, राघवची चौकशी सुरू करतात. तेव्हा आता नेमका मधूचा जो मामा असतो ना तोच आता इन्स्पेक्टर घरी येतो आणि म्हणतो राघव रत्नापारखी
मधूच्या आत्महत्येमागे तुमचा हात आहे आणि तुम्हीच तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. तुम्ही संशयित आहात म्हणून तुम्हाला आम्ही अटक करतोय. आता हे असं म्हटल्याबरोबर घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. सर्वजण रडू लागतात आणि आमच्या राघवने काही केलं नाही असं म्हणतात. तेव्हा सिंधू तेथे येते आणि राघवने काही केलं नाही, तुम्ही त्यांना असं घेऊन जाऊ शकत नाही असं आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी राहत म्हणते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.